हॅलो, नमस्कार. शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सुद्धा तुमचं स्वागत करतो. आपण आज एकंदरीत 5 ते 7 जाहिराती पाहणार आहोत आणि त्याही महत्त्वाच्या आहेत. बघा, पहिली जाहिरात आहे 11 मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर द्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया या शाळेत शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. एकूण अनुदानित विभागात रिक्त पदे भरणे. पद क्रमांक आहे 1 नंबरचं पूर्णवेळ शिक्षक सेवक इयत्ता 9वी ते 10वीसाठी गणित विषय. पात्रता सांगितले BSc गणित आणि भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र म्हणजे 3 विषय पाहिजे. ओके. PCM पाहिजे, मॅथ्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र प्लस B.Ed. एक पद आहे खुला आणि ते पदोन्नतीमुळे रिक्त झालेलं आहे. वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा जास्त म्हणजे 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि मानधन 18,000 रुपये. तर टीप दिलेली आहे की ही संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील. वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील. उमेदवारास संबंधित विषयामधील पदवीत 50% गुण असणे अनिवार्य आहे. याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया येथे 30 जानेवारी 2025 गुरुवारी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. अर्ज नोंदणी सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल आणि मुख्याध्यापक सचिव शाळा समिती यांची सहीनिशी ही जाहिरात त्यांनी आज दिनांक 18 जानेवारी 2025 लोकमत या वृत्तपत्रामध्ये टाकलेली आहे. दुसरी जाहिरात पाहूया. दुसरी जाहिरात तितकीच महत्त्वाची आहे. ही आहे सायली बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित खेमराज माध्यमिक आश्रमशाळा. ही आहे 100% अनुदानित आणि विशेष करून पेंढरी काळजी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर. संपर्क क्रमांक दिलेला आहे, हा तुम्ही पाहून घ्या. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे नाहरकत आदेश क्रमांक यांना प्राप्त झाले 3/9/2025 सोबतच संस्थेच्या पदवी भरतीबाबतचा ठराव दिनांक 10/1/2025 आणि माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर यांची जाहिरात परवानगी आदेशसुद्धा दिलेला आहे. हे दिलेलं आहे 17/1/2025 नियमानुसारच. या ठिकाणी खालील पदे भरणे. बघा, पदांची आपण एकंदरीत माहिती घेऊया. या ठिकाणी पदाचे नाव आहे ते आहे सहाय्यक शिक्षक 2 पदे, एक खुला म्हणजे राखीव आणि विजा असाठी. शैक्षणिक अर्हता सांगितली BSc B.Ed गणित आणि BA B.Ed इंग्लिश. ओके, म्हणजे 2 विषयासाठी एक पद जाईल BA B.Ed इंग्लिशला आणि दुसरं जाईल BSc B.Ed गणितला. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार भेटेल. आणि दुसरं जे वसतिगृह अधीक्षक महिला या ठिकाणी महिलासाठी राखीव आहे, एक पद आहे खुला किंवा अराखीव. ओके, कुठल्याही शाखेचा पदवीधर D.Ed B.Ed किंवा BSW किंवा MSW असल्यास प्राधान्य दिलं जाईल. सोबतच शासनाच्या प्रचलित धोरणानुसार त्यांना वेतनसुद्धा दिलं जाईल असे त्यांचं म्हणणं आहे. विशेष करून पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे. मुलाखत दिनांक 27 जानेवारी 2025, वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुलाखतीचे ठिकाण आहे संस्थेचे मुख्यालय प्लॉट नंबर 6A, पहिला माळा, शारदा चौक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, अपोलो फार्मसीच्या वर, जुना सुभेदार लेआउट, अयोध्यानगर, नागपूरला तुमची मुलाखत होणार आहे, नागपूरला अयोध्यानगरमध्ये. ओके, आणि विशेष करून वयोमर्यादा खुला अराखीव गटासाठी 38 वर्षे व विजा अप्रवर्गासाठी शासनाच्या प्रचलित नियमानुसार वयोमर्यादा लागू राहील. मुख्याध्यापक आणि अध्यक्ष. मुख्याध्यापक आहे खेमराज माध्यमिक आश्रमशाळा आणि अध्यक्ष यांची सही. ही जाहिरात आजच्या जाहिराती 18 तारखेच्या आहेत, लोकमतला आलेल्या. ओके, नंतर तिसरी जाहिरात आपण पाहत आहोत. ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. ही बघा,
लंजे शिक्षण संस्था फुटाळा, सौंदड तालुका सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया. ओके. द्वारा संचालित अशोक लंजे कलाभाऊ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेज आश्रमशाळाची आहे ते सडक-अर्जुनी, तालुका सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया येथे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय, विस्तार भवन 32 यांचे पत्र क्रमांक दिलेले बघा 1 आणि हे 2 असे 2 क्रमांकानुसार त्यांनी ही जाहिरात सरळ सोयीने भरायची असं त्यांनी सांगितलं. यासाठी एकंदरीत पदाची संख्या आहे 2 आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचे पद आहे. ओके. उच्च माध्यमिक शिक्षक त्याला शिक्षण सेवक म्हणतो. पहिलं जे पद आहे ते बघा यासाठी तुम्हाला सांगतो MSc रसायनशास्त्र केमिस्ट्री BEd म्हणजे MSc रसायनशास्त्र म्हणजे काय तर MSc केमिस्ट्री BEd आणि सेकंड क्लासमध्ये पास पाहिजे. दुसरं जे पद आहे ते MSc फिजिक्समध्ये BEd आणि फर्स्ट क्लासमध्ये पास. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला सेकंड सांगितलं होतं पण या ठिकाणी फर्स्ट क्लासमध्ये. ओके. प्रथम श्रेणीमध्ये MSc केमिस्ट्री आणि प्रथम श्रेणीतच MSc फिजिक्स हे दोन्ही विषय प्रथम श्रेणीमध्ये पास पाहिजे. वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार आणि शिक्षण सेवक कालावधीस पदास नियमानुसार अनुज्ञ असलेले मानधन दे राहील. त्यापुढे शासकीय नियमानुसार वेतन व भत्ते लागू राहील. ओके. म्हणजे पहिले शिक्षण सेवक पदानुसार मिळेल आणि मग शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला की तुम्हाला मग ते वेतन श्रेणी लागू होईल. प्रवर्ग आहे अनुसूचित जातीचा नंतर भटके जमाती व सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक या 4ही प्रवर्गातून कोणतेही 2 पदे निवडल्या जातील असं त्याचा अर्थ निघतो. आणि इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या म्हणजे कागदांच्या छायांकित प्रतिसाद दिनांक 6 फेब्रुवारीला खालील पत्त्यावर अर्ज करावे. अर्जाचा पत्ता आहे अशोक लंजे कलाभाऊ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा सडक-अर्जुनी, तालुका सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया, पिनकोड 441807, मोबाईल नंबर 9588685271 असा आहे. अध्यक्ष सचिव लंजे शिक्षण संस्था फुटाळा. ओके. ही तिसरी जाहिरात झाली. बघा महत्त्वाच्या जाहिराती आपण या ठिकाणी टाकत आहोत. विद्यार्थी मित्रांनो माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला थोडी बळकटी आणा, शेअर करा, तुम्ही सबस्क्राईब करा, फेसबुकचं पेजलासुद्धा फॉलो करा आणि फ्रेंड रिक्वेस्टसुद्धा पाठवू शकता कारण का आपण तिथेसुद्धा ह्या जाहिराती टाकतच असतो तुमच्या फायद्यासाठी. ही आपण चांगला उपक्रम राबवणार आहोत. ओके. तर या ठिकाणी नंतर शिवाजी लॉ कॉलेजचे वांटेड लॉ काही दिसते तुम्हाला हे CSP आहे. ओके. लॉ कॉलेजची जाहिरात आणि CSPचे एक लॉसाठी एक पोस्ट, सोशलसाठी एक पोस्ट. ठीक आहे. तर ही तुम्ही पाहून घ्या. खाली ही माहिती दिलेली आहे. काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर आणि प्रिन्सिपल शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर. ओके. जरा माझं वाचताना कन्फ्युजन झालं. ठीक आहे. नंतर हे पब्लिक स्कूलची जाहिरात हे पाहण्यात काही मजा नाही पण असो पब्लिक स्कूल जे कोणी आता माझे बंधू भगिनी असेल तर हे पाहून घ्या कारण इथेसुद्धा पब्लिक स्कूलने वेतन मिळतं 20,000, 25,000 आणि 30,000पर्यंत जर तुम्ही चांगली त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुलाखत दिली आणि परफॉर्मन्स दिला तर ते तुम्हाला वेतन देता येईलच. ओके. आणि या ठिकाणी मेन्शन युअर व्हॉट्सअप नंबरवर रिझ्यूम असं म्हणतात. ओके. पण फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट असं त्यांचं म्हणणं आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ईमेल ID ते तुमची रिझ्यूम सबमिट करू शकता. ओके. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे जाहिराती पुन्हा समोर आहेत त्या पाहतच आहोत. पण हे जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे काही जाहिराती दिसते येतात ते जाहिराती तुम्हाला तुमचे मित्रमंडळी असेल त्यांना फॉरवर्ड करू शकता. हे बघा माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ पुणे संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था हे आणि हिंदी भाषिक आणि BF दमाने हायस्कूल सोलापूर या ठिकाणी अनुदानित तत्वावर ओके खालील पद भरायचे आहे आणि पदाचं नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक. एक पद HSC विज्ञान किंवा BSc पदवीधर असेल तर अनुभवी जर असेल संगणकाचं ज्ञान येत असेल तर प्राधान्य दिलं जाईल खुला प्रवर्ग. ओके. याची मुलाखत आहे 23 जानेवारी 2025पर्यंत. ओके. शाळेच्या कार्यालयात हा अर्ज पाठवायचा 11 ते 5 सायंकाळी
या वेळेपर्यंत आणून द्यावेत असं ते म्हणतात. मुलाखतीचं तारीख वगैरे त्यांनी दिलेलं नाही, पण 23पर्यंत तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. ओके, ठीक आहे. नंतर ही नंतरची आहे अल्पभाषिक शिक्षण संस्था. हे बघा, निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामुलम्मा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळा सोलापूर हे आणि ही जाहिरात आहे. हे पोरा होय तिकडं. निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामुलम्मा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे शिक्षण सेवक पदाची जागा भरावायची आहे. तर इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी छापील अर्ज घेऊन शाळेतूनच छापील अर्ज घ्यायचा आणि ते शैक्षणिक प्रमाणपत्रे सर्व गुणपत्रिकांसह आपले अर्ज दिनांक 24 जानेवारी 2025पर्यंत मुख्याध्यापिका रामुलप्पा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळा सोलापूर येथे सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात सादर करावे. ओके, पदाचं नाव आहे शिक्षण सेवक, HSC DED आणि TET पाहिजे. एक पद. वयाची अट व पात्रता बंधनकारक राहील शासकीय नियमानुसार आणि अध्यापन अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. सोबतच शाळेतील विहित नमुन्यातील अर्जाशिवाय इतर अर्जांचा विचार केला जाणार नाही. शाळेत जो नियमित तो त्यांचा प्रोफार्मा असेल तर नमुना असेल अर्जाचा तिथूनच घ्यायचा. तुम्ही स्वतः बनवला तर स्वीकारला जाणार नाही. कार्यालयीन वेळ आहे 10 वाजता ते दुपारी 1 वाजेपर्यंत. शासकीय सुट्टी जर सोडली तर. आणि अध्यक्ष सचिव शालेय व्यवस्थापन समिती हे दिलेलं आहे. ही सध्या जाहिराती 18 तारखेला चाललेली आहे. तर अशा ह्या आपण जे जाहिराती पाहतो त्या जाहिराती तुमच्या फायद्याचं असेल. ही बघा, परत दुसरी तीच जाहिराती आपण या ठिकाणी टाकलेली आहे सडक अर्जनीची. तर ही जाहिरात आपण असं आता समोर करूया. ओके, तर मित्रांनो ही हेडगेवार आहे. हे बघा, महासादेवी चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ तालुका जिल्हा अकोला. परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ तालुका जिल्हा अकोला. तर हे बघा 80% अनुदानित आहे. ओके, माध्यमिक शाळा 80. आणि विशेष करून या ठिकाणी पद कोणते आहे तर मुख्याध्यापकाचं एक पद भरणे खुला प्रवर्ग. एक तर MA BEd पाहिजे किंवा MSc BEd पाहिजे. शासकीय नियमानुसार वयोमर्यादा आहे आणि वेतनपट्टी शासकीय नियमानुसार. ओके, उमेदवारांनी आपले अर्ज बुधवार दिनांक 22 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत सादर करावे. सर्व प्रमाणपत्राची छायाचित प्रत सादर करावे अटेस्टेड करून आणि मुलाखतीची तारीख व वेळ नंतर कळवण्यात येईल. हे बघा. ओके, प्रत्यक्ष मुलाखतीकरता स्वखर्चाने उपस्थित राहावे. स्थळ श्री म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल, स्टेट बँकेजवळ जठारपेठ अकोला. आणि सचिव आहे त्यांचा नंबर दिलेला आहे. हे बघा, ह्या नंबरवर तुमचं काम होऊ शकते, त्यांच्याशी संपर्क साधून घ्या. ओके, तर अशा आपण महत्त्वाच्या या ठिकाणी जाहिराती टाकत जातो आणि तुम्हाला मजाकमारी वाटत जाते. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्यामुळे तुमचं नुकसान होते. ही भारतीय शिक्षण मंडळ मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला द्वारा संचालित भारतीय ज्ञान विद्यापीठ व कनिष्ठ महाविद्यालय मूर्तिजापूर इथे आहे. ओके, तर लक्षात ठेवा ही सुद्धा विद्यापीठ आहे, ज्ञानपीठ आहे. ज्ञानपीठ विद्यालय भारतीय हिची जाहिरात आपण पाहत आहोत. या ठिकाणी 100% अनुदानित कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या रिक्त पदांची भरती करायची आहे. ओके, कोणते कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यकाची. तर हे बघा, कनिष्ठ लिपिकाचं जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी इंग्रजी टायपिंग 30-40 व संगणक असलं पाहिजे. MSc IT प्रमाणपत्र असले पाहिजे. एक पदसंख्या खुला प्रवर्ग. नंतर प्रयोगशाळा सहाय्यक आहे उच्च माध्यमिकसाठी म्हणजे 12वीसाठी. मॅट्रिक पास पाहिजे. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या विषयासह उत्तीर्ण. MSc IT पाहिजे. एक पद. अनुसूचित जमातीसाठी ST प्रवर्गासाठी राखीव आहे. ओके, हां. तर अर्ज करतेवेळी कमाल मर्यादा म्हणजे वयोमर्यादा दिलेल्या 18 वर्षे पूर्ण असायला पाहिजे असं ते म्हणतात. वेतन शासकीय नियमानुसार. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह 28 जानेवारी 25 भारतीय ज्ञानपीठ विद्यालय येथे स्वखर्चाने कार्यालयीन वेळेस 10 ते 5पर्यंत हजर राहावे. म्हणजे 28 तारखेला तुमची मुलाखत. अध्यक्ष शाळा सचिव समिती भारतीय ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला. ओके, तर हे सुद्धा 18 तारखेला आजच्या लोकमतला चाललेले आहे. बघा, हवा लोकमत दिसला. तर अशा ह्या एकंदरीत जाहिराती होत्या. ही आदिवासी कार्यकारी समितीची जाहिरात आहे. या ठिकाणी ऑपरेटर किंवा शिपाई पाहिजे. शैक्षणिक पात्रता 10वी 12वी पास. MSc IT
हे पाहून घ्या, जे काय आहे ते ही अटी तुम्ही पाहून घ्या. आणि अशा ह्या आपण अनेक प्रकारच्या जाहिराती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर नक्कीच आणणार. पण तरी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजमध्ये ॲड झाले तर तुम्हाला याची नोटिफिकेशन त्वरित मिळणार आणि तुमचा फायदा होऊ शकते. तर भेटूया अशाच एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय.